आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचूरपाडा या ठिकाणी शिक्षक परिषद निमित्त उपस्थित झालेलो आहोत. आल्यापासून तर या सभागृहात बसेपर्यंत अतिशय हर्षवर्धक जे आपल्याला रोमांचक काट्यावर आलेले आहेत त्याचं खरोखर योगदान जे गावकऱ्यांकडे जात आहे त्यांचं पापड केंद्राच्या वतीने छोटंसं फूल आहे. त्याचबरोबर कळमना शाळेचे सहशिक्षक स्वतःचं प्रतिबिंब न पाहता समाज हिताचं मन जाणायचं असतं. असे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व केंद्रासाठी उदांत भावनेने सतत मदत करणारे माननीय जीवाभाऊ नाडेकर साहेब केंद्र प्रमुख यांनी आजच्या या शिक्षण परिषदेचे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षता पुष्पावं अशी मी त्यांना संयोजकाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद सर. बघा, कोणतेही चांगले उदांत भव्य कार्य व भगवंताच्या साक्षीने स्मरणाने केले म्हणजेच भगवंताच्या विचारांनी धर्माच्या तत्वाने केले तर लाखो स्त्रियांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश आणणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडून आपण शिक्षणाची प्रेरणा घेऊया. त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केले आहे. अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि वादळासमोर उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवलेले आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, तेच ज्ञानदाते तेच विद्यादाते, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा. म्हणूनच आजच्या या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी प्रतिमेचे पूजन होत आहे. बरोबरच आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, पूर्वी जर बघितलं तर चूल आणि मूल या दोनच गोष्टी फक्त आपल्या समाजामध्ये होत्या. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः पहिलं पत्नीला शिकवलं आणि नंतर पत्नीने आपल्या देशामध्ये सर्वच ज्या महिला आहेत त्यांना शिकवलेलं आहे. आणि त्यांची पहिली जी शाळा आहे ती भेडीवाला पुणे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशा अनेक अन्याय त्या ठिकाणी झाले होते, लोकांचा तिरस्कार होता, तरी सुद्धा त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. अशा सावित्रीबाई फुले यानंतर मी मान्यवरांना परत विनंती करतो की त्यांनी भेटून अज्ञानरूपी अंधार भेटून अग्नीला अलिंगन देऊन स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योतीसाठी आपण एक आपण एक त्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान लिहिलं, आपल्या दलितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्यासाठी सुद्धा एक क्रांतिज्योत आपण या ठिकाणी पेटवूया.
आजच्या या केंद्रस्तरीय